पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। त्याच्या आणि आरतीमध्ये जे काही होतं ते मला माहिती नाही, पण मला अजूनही असं वाटतं की त्या मुलीने माझ्या मुलाला फसवलंय। पण ते महत्त्वाचं नाहीये, कारण जे काही झालं ते तो सुद्धा विसरलाय आणि मी सुद्धा। तरी सुद्धा आपल्याला विक्रांतच्या कलानी घ्यावं लागेल आणि ते तुलाच करावं लागेल। डोंट वरी, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे। निर्मला, असं सरप्राईज वगैरे अचानक? अगं, कारण आपली अशी ही पहिलीच भेट आहे। Oh my God. Thank you. Oh my God. It's beautiful. विक्रांतला ना अशीच मुलगी पाहिजे, प्रॅक्टिकल, जी त्याच्या इमोशनल असण्यावरती कंट्रोल ठेवेल। मला तू लवकरात लवकर सून म्हणून पाहिजेस या घरात। थँक यू सो मच। मोस्ट वेलकम। तू काय करतोयस विक्रांत? अरे कॉलेजमध्ये आता चर्चा सुरू झाली। काल तर मला एका लेक्चररनी थेट विचारलं की तुझं लग्न ठरलंय का। मला सांग, मी तुला काहीच बोलत नाहीये म्हणून तू इथे रोज येऊन उभा राहणार आहेस का? ऑफिसमध्ये सुद्धा गोंधळ झाला ना। तुला कसं कळलं? माझी बहीण सुद्धा तिथेच काम करते ना। हे बरं दिसतं का विक्रांत? तू काम सोडून येतोस। मला मान्य आहे माझी चूक झालीये, पण माझ्या बोलण्यामुळे डोक्यात काहीतरी घालून तू परत भलतं-सलतं करणार आहेस का? नाही, मी असं काही करणार नाही। हे बघ ऐक, तू इकडे येत जाऊ नकोस भेटायला। आपण भेटू ना, पण थोडा धीर धर। आपल्यात काहीच नाहीये आणि आपलं अजून काही ठरलेलं नाहीये, हे सुद्धा तू लक्षात घे। मला वाटलं तुला सुद्धा भेटायचं असेल। याचा अर्थ असा नाहीये ना की आपल्यामुळे काहीतरी नवीन गोंधळ व्हावा। हे बघ, मी कुठेही पळून जात नाहीये आणि आपण कॉलेजच्या जवळपास नको भेटूया। काय आहे ना, मी लेक्चरर आहे आणि माझ्याबद्दल मुलं काही वाईट बोलू लागली ना। सॉरी, माझ्यामुळे तुला त्रास झाला। मी यापुढे तुला फोन करून भेटायला येत जाईन। तू जा लेक्चरला। ठीक आहे, तू पण जा आणि पुन्हा जास्त फिरू नकोस। काळजी घे। बाय। काय? त्यांनी तुम्हाला लग्नासाठी सुट्टी दिली? हो। किती दिवसांसाठी? आता मुलगी बघायला जायचंय म्हणून 2 दिवसांची, पण लग्नासाठी चक्क 1 महिन्याची सुट्टी दिलीये। 1 महिना? ते पण वेदांत सरांनी? हो। हे काहीतरीच बोलता तुम्ही विजय। माझा नाही विश्वास या गोष्टीवर। अहो मी खरंच सांगतोय, देवा शपथ। पण मला सांगा, मग सर त्यांच्या भावाला असा का सल्ला देत होते की तू लग्न करू नकोस, प्रेमात पडू नकोस? ते सगळं काय होतं मग? अहो मॅडम, तो त्यांचा भाऊ आहे आणि भावाला नाही म्हणायला त्यांच्याकडे वेगळं कारण असेल। आणि राहिली गोष्ट आपली, तर आपल्याला ती कशाला बळजबरी करणार आहे? करेक्ट, एकदम करेक्ट बोलतायत तुम्ही। म्हणजे बघा ना, जर सरांचा लग्नाला एवढाच विरोध असता तर मग त्यांच्या बहिणीचं लग्न कशाला केलं असतं त्यांनी? है ना? है ना? मी तुम्हाला सांगते, अहो मी होते की त्या लग्नामध्ये, म्हणजे माझ्या भावाचंच लग्न नाही का ते। मी तुम्हाला सांगते, इकडे सदान कदा चिडचिड करणारे वेदांत सर तिकडे चक्क हळद खेळत होते। काय म्हणतात मग? काय टाइमपास सुरू आहे?
ऑफिस आहे हे. गेट बॅक टू युअर वर्क. येस सर. अमूल्य मॅडम, हा विजय सर खरंच लग्न करतायत का? मग काय खोटं करतायत? अरे खरंच करताय. आणि ओळखीतलीच आहे मुलगी. आय मीन वेदांत सरांच्या ओळखीतली. इनफॅक्ट तुला सांगते, वेदांत सर या लग्नासाठी मध्यस्थी घेत आहेत. भारी ना? मॅडम खरंच? मग काय मी खोटं बोलतेय? काय परत परत तोच प्रश्न विचारतोयस? पण एनिवेज, तुला काय करायचंय ना? आय मीन तू तर प्रण वगैरे घेतलायस ना की लग्नच नाही करायचंय. मग तुझा कामाला लाग तुझ्या. म्हणजे वेदांत सरांसारखं व्हायचंय नाही तुला. तुझा टाइम वेस्ट होत असेल. जा तू जा कामाला लाग तुझ्या. नमस्कार. नमस्कार मॅडम. बसा बसा बसा. कसं काय एकदम अचानक बोलवलं? जरा महत्वाचं बोलायचं होतं. श्रीधरचा तुमच्यावर विशेष जीव होता. पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं. त्यांना कायम वाटायचं की त्यांचा एखादा उत्तराधिकारी असावा जो त्यांचं काम पुढे नेईल. मग तुम्ही आहात की? हे गेले आणि मी मुलांना प्राधान्य दिलं. पक्षाकडे लक्ष आहेच माझं, पण तुम्ही सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेतलंच आहे. लोकांचे प्रश्न तुम्ही स्वतःच्या पद्धतीने सोडवता आहातच. त्याला पक्षाची जोड असेल तर? राजकारणात कोंडी होते मॅडम माझी. मी असं एकदम थेट तोंडावर बोलणारा माणूस राजकारणात चालत नाही. मला नाही जमत ते पोटात आहे कुठं ते. मला नका अडकू या कोंडवड्यात. त्याला तसंच कारण आहे. मला असं वाटतं तुम्ही निवडणूक लढवावी. मॅडम निवडणूक म्हटलं की खोटं बोलणं आलं, माण्यासारखा पैसा ओतून आलं. आणि माझ्याकडे थोडा जरी पैसा आला की मी लगेच आया बहिणींमध्ये वाटून टाकतो. आणि त्याच्यावर मी आपली युनियनची निवडणूक सुद्धा नाही लढलो कधी. पैशाची काळजी करू नका. ती जबाबदारी माझी. मी पण वानखेडे आहे. विचार न करता तुम्हाला उडी मारायला सांगणार नाही. त्यापेक्षा मॅडम माझं म्हणणं आहे का तुम्ही स्वतःच उभ्या राहा. मी आहे ना कार्यकर्ता तुमच्या मागे. निवडून याल तुम्ही बहुमतानं. आणि लोकांची सहानुभूती पण आहेच तुम्हाला. सहानुभूती मिळवायची असती ना तर आधीच केलं असतं. पण थोडा काळ जाऊ दिला मी. मुलांची जबाबदारी होती. आता मुलं मोठी झाली आहेत. तशी गरज नाही पडत त्यांना माझी. विक्रांत, अरे ये. हा आमचा धाकटा मुलगा. हो विक्रांत. आणि हे पुरुषोत्तम, तुझ्या बाबांचे सहकारी. काय विक्रांत काय करतोस तू? म्हणजे पुढे काय करायचा विचार? सध्या दादा बरोबर काम करतोय. दादा बरोबर? मोठ्या भावाबरोबर म्हणजे जवळपास आरामच. स्वतःच काही करणार आहेस की नाही? करणार आहे ना. तेच करिअरचं प्लॅनिंग सुरू आहे. मला ओळखणं थोडं अवघड आहे, कारण तू अगदी लहान असल्यापासून मी तुमच्या घरी येतो. आई, मी रूम मध्ये जाऊ का? दादाने एक काम दिलंय ते करायचं आहे. ठीक आहे. तुम्ही बसा ना. कॉन्फिडन्स नाही आहे मुलामध्ये. म्हणजे मोठा वेदांत कसा तापट, एकदम कॉन्फिडेंट बापासारखा. हा म्हणजे थोडा मजनू टाईप वाटतो. वेदांच्या सावलीत वाढतोय. शिकेल हळूहळू. पण तुम्ही मात्र चेहरे वाचून माणसं मात्र ओळखायला शिकलात अगदी. हा सतत अवतीभोवती लोक असतात, माणसांचा गारडा असतो. म्हणजे आपली एक जरी चूक झाली तरी गळा कापायला माणसं तयार असतात. म्हणून सतर्क राहावं लागतं.
अमूल्य, खूप थकलीस का? नाही, बोल ना. ते आज पण आला होता विक्रांत भेटायला. म्हणजे मी त्याला स्पष्टपणे सांगितलं की कॉलेजच्या जवळपास येत जाऊ नकोस भेटायला, आणि हे पण सांगितलं की आपल्यात काहीच नाहीये आणि अजून काही ठरलेलंही नाहीये. सो बरं केलंस. पण खूप रागावला असेल ना तो. लहान मुलासारखा असा फुगून बसला असेल, नाही? नाही, अजिबात नाही. सॉरी म्हणाला तो. म्हणाला की ठीक आहे, नको भेटूया आपण इथे. इथे नको भेटूयात. अच्छा, म्हणजे अजूनही त्याला भेटायचं बाकीच आहे. आणि काय म्हणाला तो? सॉरी. खरं ना? हो. सॉलिड प्रेमात आहे ना तो तुझ्या. अगं नाही तर त्यांच्या घराण्यात ना सॉरी म्हणण्याची कोणाला सवयच नाही. जीभच वळत नाही का कोणाची. त्याच्या भावासारखा नाहीये तो. खूप चांगला आहे. हो का? हे तर मला माहीतच नव्हतं. मला तर फक्त एवढं माहिती आहे की तो तुझ्यापायी कामात गोंधळ करून बसतो. पण ठीक आहे. नाही म्हणजे ते प्रेमच आहे म्हणा. अगं चेष्टा करतेस ना माझी? नाही ठीक आहे, आता मी तुला यापुढे काहीच सांगणार नाहीये. नको सांगूस. पण ताई, आई आणि अण्णांना सांगा लवकर. कसं सांगणार त्यांना? हे बघ, कसंही सांग, पण लवकर सांग. मागच्या वेळेला न सांगितल्यामुळे काय झालं माहितीये ना. तू घरी हे जरी सांगितलं नसतं की तुला विक्रांतबद्दल काय वाटतंय, आणि फक्त हे बोलली असतीस की तुला गौतम नाही आवडत, तरी इतकं सगळं झालंच नसतं. एकदा केलेली चूक आता पुन्हा एकदा करू नकोस. माझ्या प्रस्तावावर विचार करा. मॅडम, मी करतो विचार. कार्यकर्त्यांशी बोलतो, त्यांचं मत घेतो, बघतो ते काय म्हणतात ते, आणि मग सांगतो तुम्हाला. ठीक आहे. सध्या कुठे राहताय? मला किती जागा लागते राहायला? एक 10 बाय 10ची खोली आहे मित्राची, तिथेच राहतो. दिवसभर समाजकारण, रात्री आराम करायला मित्राची खोली. मी आलेच. ही घ्या, जुन्या बंगल्याची चावी. बंगला जुना असला तरी व्यवस्थित आहे. तिथे जाऊन राहा. तुम्हाला जे लागेल ते सांगा, सगळी सोय होईल. मॅडम, नका सवय लावू मला या बंगल्याची. माझी 10 बाय 10ची खोली पुरेशी माझ्यासाठी. माणूस एकदा दमला ना, गादी काय दगड काय, आरामात झोप लागते. त्यामुळं नको आहे मला. अहो अहो जनसंपर्क वाढवायचा आहे, त्यामुळे लोक येणार भेटायला. घर हवंच ना. मॅडम, तुम्ही खूप करता माझ्यासाठी. मला नका सवय लावू या अशा आरामाची. आता सवय करून घ्या. आणि ह्या पुढे मॅडम नाही, वहिनीच म्हणा. ठीक आहे वहिनी, येतो. दादा, तू आईच्या ओळखीच्या कोणा पुरुषोत्तम नावाच्या माणसाला भेटलायस कधी? का? काय झालं? अरे, आज मी घरी आलो ना तेव्हा तो माणूस आला होता आपल्याकडे. त्याला बघून जरा मला आश्चर्यच वाटलं. आणि आईने आपल्या एका जुन्या बंगल्याची किल्ली त्याला दिली. व्हॉट? काय रे, कसलं डिस्कशन करताय? आई, सकाळी जे गृहस्थ आले होते, पुरुषोत्तम नाव म्हणालीस ना, ते कोण आहेत नक्की? म्हणजे मी मुद्दाम त्यांच्या समोर काही विचारलं नाही, पण जर का ते बाबांचे सहकारी होते तर आम्हाला ते कधीच भेटले कसे नाहीत? पुरुषोत्तम तुमच्या बाबांचा उजवा हात होते.
गेले काही काळ काही कारणामुळे ते जेलमध्ये होते. तुमच्या बाबांसाठी या माणसाने जीव तोडून काम केलं. संघटना उभारली, ती वाढवली. तुमच्या बाबांच्या विजयामध्ये या माणसाचा खूप मोठा हात होता. त्यांचे हे उपकार मी कधीच विसरू शकत नाही. त्यामुळे त्यांना जी काही मदत लागेल ती मी करायची ठरवली आहे. अगं पण अशा क्रिमिनल माणसाची मदत का करायची आपण? हे बघ, बाबा राजकारणात होते, पण ते गेले त्यावेळी मी ठरवलं होतं ना की आपण या राजकारणापासून कायम दूर राहायचं. मग आता तू का राजकारण घरात आणतेस आई? तुला इंटरेस्ट आहे का त्यात? वेदांत, विक्रांत, मी या सगळ्या गोष्टींचा खूप विचार केलाय आणि मी जे काही करतेय ना त्याची पूर्ण जाणीव आहे मला. बरं, या विषयावर आपण जरा आता नंतर बोलू. मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचंय. सारिका आली होती. नाही म्हणजे मीच बोलवलं होतं तिला. त्याचबद्दल बोलायचंय आज, आत्ता. काय अमूल्य, तुझ्या ताईने आज एकदम अचानक मीटिंग बोलवली आहे? काय कुठला ठराव वगैरे पास करायचा आहे का? अण्णा, तुम्हाला जे काही विचारायचंय तुम्ही ताईलाच विचारा. ताई म्हणाली आहे ना, कुल्फी खाऊन झाल्यानंतर तिला आपल्या सगळ्यांशी बोलायचंय. मग तीच सांगेल आपल्याला सगळं. अगं बोल, तुलाच बोलायचंय ना काहीतरी. आम्ही वाट बघतोय. ताई बोल. आरती, काय चालू आहे तुझ्या मनात? बाई, आता परत काही प्रॉब्लेम नाहीये ना? नाही आई, अगं प्रॉब्लेम कशाचा? ते ताईला तिच्या आणि विक्रांत विषयी बोलायचं होतं. एक मिनिट अमूल्या, तिला बोलायचंय ना, तिलाच बोलू देत ना. तर याचा अर्थ हा होईल की आरती अजूनही आमच्याशी मनमोकळेपणाने बोलू शकत नाहीये, असं आहे का? अण्णा, एवढ्यात मी आणि विक्रांत, म्हणजे सुरुवात त्यानेच केली. तो मला भेटायला येत असतो. तो कॉलेज पाशी येतो, थांबतो, फोन्स मेसेजेस वगैरे करतो. आई आई अगं मला कळतंय तुझ्या मनात काय चाललंय आणि तू कसला विचार करतेस. तू हाच विचार करतेस ना की मी विक्रांतला का भेटते. हा प्रश्न माझ्या मनात सुद्धा खूप वेळा येतो आणि असे एक नाही अनेक प्रश्न मनात येतात. मला विक्रांतच्या आईने तुझा केलेला अपमान सुद्धा आठवतो आणि ते सगळं आठवलं ना की खूप रडायला येतं. पण त्यानंतर बरंच काही असं घडलंय ना की वाटतं त्याला भेटावंसं. एक मिनिट आरती, मी एक प्रश्न विचारू का? आरती, मला सांग, त्या विक्रांतने तुझ्यासाठी तो तसा काही नको तो प्रयत्न केला तेव्हा सुद्धा तुझ्या मनामध्ये त्याच्याविषयी अशा काही फिलिंग्स होत्या का? की त्याने फक्त तुझ्यासाठी तसा काही प्रयत्न केला म्हणून आता केवळ सहानुभूती म्हणून त्याला तू भेटतेस? अण्णा, तेव्हा माझ्या मनात काय सुरू होतं ते मलाच कळत नव्हतं. पण आता माझ्या मनात त्याच्यासाठी फक्त सहानुभूतीची भावना नाहीये. मला आवडतं त्याला भेटायला. अण्णा, मला माहित नाही हे चुकीचं आहे की बरोबर आहे, पण अण्णा त्याला मी आवडते. त्याचं प्रेम आहे माझ्यावर. आणि आता मलाही तो आवडायला लागलाय.